नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या तारखेत म्हणजे 18 डिसेंबर रोजी झेडपी ज्युनियर असिस्टंटचा पेपर झालेला आहे। तर फर्स्ट शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर पहा, सर्वात प्रथम जीकेकडे आपण वळूया। तर जीकेमध्ये 2022 वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे असा प्रश्न होता। लक्षात घ्यायचं योग्य उत्तर आप्पासाहेब धर्माधिकारी आहे। 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना मिळालेला आहे। तर 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे आशा भोसले यांना मिळालेलं होतं। ठीक आहे, हे लक्षात असू द्या। त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे किंवा कोठे आहे असा प्रश्न होता। तर महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ हे जे आहे ते महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे, जे की राहुरी या ठिकाणी आहे। त्यानंतर केंद्रीय भात संशोधन केंद्र कोठे आहे असा प्रश्न होता, जे की कटकमध्ये आहे, ओरिसा या राज्यामध्ये। त्यानंतर पहा, भारतीय राज्यघटनेत एकूण मूलभूत कर्तव्ये किती आहेत असा प्रश्न होता। तर भारतीय राज्यघटनेत सध्या स्थितीत एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत। पूर्वी 10 होते, त्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे। एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 50 शतक करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो, नुकतंच हे पराक्रम विराट कोहली यांच्यामार्फत गाजवण्यात आलेले आहे। त्यांनी नुकताच एकूण 50 शतक एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पूर्ण केलेले आहेत। इगतपुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये इगतपुरी आहे, लक्षात असू द्या। GI टॅगवरती एक प्रश्न होता, यासोबतच सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी निगडीत सुद्धा एक प्रश्न होता। एक्झॅक्ट प्रश्न आपणास कळायला नाही आहे, जर मिळाला तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती त्याची अपडेट देण्यात येईल। त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील प्रश्न या ठिकाणी विचारण्यावर भर होता, हे लक्षात असू द्या। त्यामुळे चालू घडामोडी जेवढे आहेत नोव्हेंबर, डिसेंबर तसेच ऑक्टोबर या जवळपासचे सर्व चालू घडामोडी तुम्ही तोंडपाठ करून चला। त्यानंतर गणित व बुद्धिमत्तामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न होते? तर पहा, वयवारीवरती प्रश्न होता, शेकडेवारी प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर पदावली फ्लोअर क्वेश्चनवरती होते मित्रांनो, फ्लोअरवरती। त्यानंतर बैठक व्यवस्था, जी की वर्तुळाकार बैठक व्यवस्थेवरती प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर रांगेतील क्रम ओळखणे, संख्यामाला, अक्षरमाला, त्यासोबतच पहा पॅसेजमध्ये इंग्रजीमध्ये पॅसेज आला होता। त्यानंतर मराठीत शुद्ध शब्द, एकवचन, अनेक वचन, लिंग ओळखा या स्वरूपाचे प्रश्न होते। त्यानंतर इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने होते तर पहा, पॅराजंबल, फ्रेजस, फाइंड द एरर्स या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा पेपर होता फर्स्ट शिफ्टमधला। बाकीचे जेवढे आपणास क्वेश्चन मिळतील ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती वेळोवेळी सर्व माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल, त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। आपली प्लेलिस्ट तुम्ही पाहायला विसरू नका, त्यामध्ये अति महत्त्वाचे IMP क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत। तर भेटूया पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।